आयुक्तालयातल्या एका कर्मचारी महिलेचा राज्य कल्याण मंडळाचे कामगार आयुक्त मोहन धोत्रे यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी नुकतीच निदर्शनं करण्यात आली। मोहन धोत्रे यांनी कार्यालयातल्या एका कर्मचारी महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ही निदर्शनं करण्यात आली। ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या अहिल्याताई रांगणेकर यांनीही या निदर्शनामध्ये भाग घेत धोत्रे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। आजच्या आज यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे आणि त्यांना खुर्चीवरून खाली घेतलं पाहिजे। अशा तऱ्हेने महिलांच्यावर अत्याचार करणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि या अत्याचार जर झाला तर त्याच्याबद्दल शिक्षा सुद्धा आहे आणि असं असताना काहीही दुर्लक्ष केलं जातं। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं आपण याबाबत अधिक काही बोलणार नसल्याचं धोत्रे यांनी स्पष्ट केलंय। असं आहे की हा माझ्यावरचा वैयक्तिक आरोप आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हायकोर्टामध्ये। हे प्रकरण सरकार दरबारी प्रविष्ट आहे आणि ह्यातली सत्य बाजू आहे ती जी आहे ती योग्य वेळी समोर येईल। त्यामुळे माझी बाजू मी मांडणं हे फारसं योग्य होणार नाही। धोत्रे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं अहिल्याताई रांगणेकर यांनी सांगितलं। आपली मुंबई, एल्फिन्स्टन रोड।